हाय, नमस्कार. दोस्तांनो, आपण अनेक ठिकाणी विविध निमित्ताने प्रवास करतो. तेव्हा त्या वेळी आपण त्या सोयीनुसार विविध मार्गाचा अवलंब करतो. कधी रस्ते मार्ग, कधी वायुमार्ग म्हणजे विमानाने, तर कधी जलमार्ग म्हणजे जहाजाने. आता खरं तर आपलं जास्त प्राधान्य असतं मात्र रस्ते मार्गाने होणाऱ्या प्रवासाला. मग अशा वेळेस रस्त्यावरून भरधाव वेगानं जाणारी विविध वाहनं आपण पाहतो. काही आकर्षक वाहनं आपलं लक्षही वेधून घेतात. प्रत्येकाला आपल्या उचित स्थळी पोहोचण्याची घाई असते आणि वरवर पाहता आपल्याला जणू ती स्पर्धाच वाटते. पण आता मात्र इथे ना कोणत्याही स्पर्धेला जागा नाही. म्हणूनच अभ्यास मस्तीचा निखळ आनंद घेण्यासाठी मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. रेश्मा, मुलं शाळेत जाताना की नाही एक तर स्कूल बसने जातात किंवा पालक तरी त्यांना शाळेत जाऊन सोडतात. हो, आणि मुलं जर बऱ्यापैकी मोठी असतील तर ते आपल्या सायकलवरून सुद्धा जातात. म्हणजे एकूणच काय, मुलांना की नाही शाळेत जातानाच वेगवेगळ्या वाहनांची ओळख होत जाते. हो, अगदी आपण बाहेर फिरायला पडलो तरी आपल्याला वेगवेगळी वाहनं नजरेस पडतात. हो ना, म्हणजे त्यातली काही वाहनं ही 2 चाकी असतात, काही 4 चाकी असतात, काहींना 8 किंवा 12 चाकं सुद्धा असतात, तर काही 3 चाकी असतात. आणि बऱ्याचदा आपण 3 चाकी गाड्यांना जरा जास्त प्रेफरन्स देतो, नाही का? हो ना. आणि गाड्या जितक्या मोठ्या तितकी त्यांची चाकं सुद्धा जास्त असतात, कारण तेवढा भार उचलता आला पाहिजे ना. अगदी बरोबर. पण हे मुलांना कळलंय का ग? मग तेच तर आज आपण जाणून घ्यायचंय. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की रस्त्यावर कोणती वाहनं चालतात, त्यांना किती चाकं असतात, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि छान छान उत्तरं सुद्धा आपल्याला पाठवलेली आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. अवनी गोंडाळे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वारेगाव इयत्ता 1ली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जे तालुका कामठी जिल्हा नागपूर इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई नम्रता गोंडाळे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता अवनी सोबत. नमस्कार नम्रता ताई. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे अवनीचा अभ्यास? अभ्यास तर ठीक आहे सुरू. अरे वा. आणि घरी कोण कोण अभ्यास घेतं बरं अवनीचा? अभ्यास मी घेते. तुम्हाला अवनीचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मराठी. तुमचा शाळेत असतानाचा आवडता विषय कुठला होता? मराठी. मला सांगा, अवनी मधली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडते? अवनी मधली गोष्ट ते डान्स खूप करते, मस्त करते ते डान्स वगैरे. बरं. आणि तुमच्या अवनीकडनं काय काय अपेक्षा आहेत बरं? मला वाटते की ती अभ्यास चांगला केला पाहिजे, चांगली समोर वाढली पाहिजे, अशी अपेक्षा आहे मला. नक्की करेल हे अवनी सगळं, कारण अवनी तुमचं सगळं ऐकते नाही का? आता आम्हाला अवनी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? आहे ना. हॅलो. हॅलो अवनी, कशी आहेस तू? मजेत आहे. आणि आता काय करत होतीस? मी खेळत होती. अरे वा. काय खेळत होती अवनी? लगोरी. कोणासोबत खेळत होतीस तू लगोरी? काय काय नाव आहे तुझ्या मैत्रिणींची? साक्षी,
साक्षी. आणि अजून नावं सांग ना मैत्रिणींची. आरती, भारती, मयुरी, अंकुरी. व्हेरी गुड. आम्हाला सांग, असंच तुला फिरायला पण आवडतं का बरं? हो. मग तू कुठे कुठे जाते बरं फिरायला? कामठी. हा, आणि कशावरून जाते तू फिरायला? सामान घेवायला. मला सांग, तू शाळेत जातेस का? हो. आणि मग शाळेत तू कशी जातेस? चालत जातेस की कुठल्या वाहनाने जातेस? चालत. चालत जाते. बरं, आता आपण थोडा अभ्यास करायचा का मग? हो. बरं, तुला किती रस्त्याने जाताना खूप सारी वाहनं सुद्धा दिसत असतील नाही का? हो. मग आम्हाला सांग की तुला कोणती कोणती वाहनं दिसतात आणि प्रत्येक वाहनाला किती चाकं आहेत बरं? बस, ट्रक, स्कूटर, सायकल, ऑटो, बैलगाडी. बरं, आम्हाला सांग, बैलगाडीला किती चाकं असतात बरं? 2. सायकलला? 2. बसला? 4. रिक्षाला? 3. आणि ट्रकला? 10. आणि टेम्पोला? 4. व्हेरी गुड. आता आम्हाला सांग की तुला कशामध्ये बसून फिरायला आवडतं बरं? मोटार. आणि मोटारीला किती असतात बरं चाकं? 4. बरोबर. अवनी, तुला शाळेमध्ये छान छान कविता शिकवल्या असतील नाही का? हो. मग त्यातली आम्हाला तुझी आवडती एखादी कविता म्हणून दाखव ना ग. अगं बाई, ढग बाई, अगं बाई, ढग बाई, लागलीस कर ढगाला उन्हाची केवढी जड. थोडीला थोडकी लागलीस पाय, थोडीला थोडकी लागलीस पाय, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अगं बाई, ढग बाई. शाबास. तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. अवनी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. रेश्मा, रस्त्यावरनं चालणारी वाहनं असतील किंवा काही आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू असतील, अगदी कपडे सुद्धा, त्यांच्या मागे की नाही एक टॅगलाईन लिहिलेली असते आणि त्यावर लिहिलेलं असतं की ती वस्तू कुठल्या देशात तयार झालेली आहे. करेक्ट. आणि जेव्हा त्या वस्तूवरती टॅगलाईन असते मेड इन इंडिया, तेव्हा ती वस्तू आपण स्वदेशी वस्तू समजतो. हो, कारण त्यामध्ये आपल्या भारताचं नाव नमूद केलेलं असतं. कारण त्या वस्तूची कारागिरी, कलाकुसर ही भारतात घडलेली असते आणि शिवाय कारागीर सुद्धा भारतातले असतात. त्यामुळे त्या वस्तूवरती भारताचा अधिकार असतो. म्हणूनच आपण भारताचं पेटंट आहे असं म्हणतो. या स्वदेशी वस्तूंमधून निर्माण होणारं उत्पन्न हे भारतात राहतं. अगदी बरोबर. बऱ्याच जणांना अशी सुद्धा सवय असते की भारतामध्ये एखादी वस्तू खास कुठे मिळते तर ते तिकडे जाऊन खरेदी करा. उदाहरणार्थ पैठणी किंवा जयपुरी कुर्ते किंवा सिल्कच्या साड्या वगैरे वगैरे वगैरे. अगदी खादीचे कपडे सुद्धा. हो की, खरंच. आणि बघ, आपल्याकडे बऱ्याचदा स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश दिला जातो आणि असाच एक संदेश गांधीजींनी सुद्धा दिला होता. म्हणूनच आपण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासही या संदर्भातलाच दिलाय. त्यांना आपण विचारलंय की गांधीजींनी स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश का दिला, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा पाठवलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, त्यांच्यासाठी आता आपण ही माहिती ऐकूया स्वदेशी वस्तू वापरण्याबाबतची. नक्कीच. प्रस्तावना. मुलांनो, मागील पाठांमध्ये आपण अन्नाबद्दलची माहिती घेतली. अन्नासारखीच आपली आणखी एक गरज आहे, ती म्हणजे वस्त्रे किंवा कपडे होत. आपण विविध प्रकारचे कपडे वापरत असतो. हे कपडे अनेक गोष्टींपासून बनतात. कापूस, लोकर इत्यादींपासून सूत काढून कापड विणतात. वस्त्रे कशी बनवली जातात याची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. करून पहा. मुलांनो, एक कापड घ्या आणि ते भिंगाखाली धरून त्याचे निरीक्षण करा. सांगा, तुम्हाला काय दिसते? धागे एकमेकात गुंफून कापड तयार केले आहे. लांब धागे उभे आडवे गुंफून एकत्र विणल्यावर कापड तयार होते. लांब धागे कापसापासून तयार होतात. हे आपल्याला भिंगाखालच्या कापडावरून लक्षात येते. अगदी बरोबर. मुलांनो, आता तुमच्या समोर आहे ते धान्याचे पोते. त्याचे बारकाईने निरीक्षण करून सांगा ते कशा प्रकारे बनले आहे. बाई, अनेक सुतळ्या एकमेकात गुंफून धान्याचे पोते तयार केले आहे. बरोबर मुलांनो,
तुम्हाला प्रत्यक्ष निरीक्षण करून कापड कसे असते हे पाहायचे असेल तर तुम्ही तुमच्या परिसरात असलेल्या शिंप्याकडे म्हणजेच टेलरकडे जा. शिंपी कपडे शिवत असताना त्याला नको असलेले कापड घ्या. त्या कापडाचे निरीक्षण करा. त्या कापडाच्या कडेला तुम्हाला काय दिसते ते पहा. मुलांना तुम्ही तुमचे निरीक्षण वहीत लिहून ठेवा. ते कापड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की धागे एकमेकांत गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होते. धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे होय. बाई, पण कापड तयार करण्यासाठीचा लांब धागा कुठून येतो? मुलांनो, छान प्रश्न विचारलात. त्याचे उत्तर तुम्हाला मी सांगितलेल्या प्रयोगातून मिळेल. आपण तो प्रयोग करून बघू. हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरी करायचा आहे, पण त्याची नोंद वहीत करायची आहे. प्रथम कापूस घ्या. तो कापूस जेवढा लांब करता येईल तेवढा करा. त्यानंतर आपण घरातील दिव्यासाठी जशी वात करतो तसा तो कापूस तळहातावर घेऊन एका बाजूकडे मळा. तुम्हाला दिसेल की कापसाची लांब वात तयार झाली आहे. असाच कापसापासून धागा बनविला जातो. पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत. आता हीच प्रक्रिया यंत्रावर केली जाते. कापसापासून बनवलेल्या धाग्यांपासून कापड तयार होते. मुलांनो, गांधीजी चरखा चालवित असतानाचे चित्र तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधींनी समाजामध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची चळवळ उभी केली. स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात बनविलेल्या वस्तू. इंग्रज त्यांच्या देशात बनवलेल्या वस्तू आपल्या देशात विकत असत. गांधीजींचा स्वदेशीच्या आग्रहाचा हेतू असा होता की इंग्रजांचा माल विकत घेतल्याने आपल्या देशातील पैसा त्यांच्या देशात जातो. त्याऐवजी आपण आपल्या देशातील लोकांनी बनवलेल्या वस्तू वापरल्या तर तो पैसा आपल्याच लोकांना मिळेल. इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या वस्तूत कापड हे प्रमुख होते. म्हणून गांधींनी चरख्याचा वापर सूत कातण्यासाठी केला. देशभरात सूत कातण्याची चरखा मंडळे निर्माण केली व स्वदेशी वस्तूच वापरण्याचा संदेश लोकांना दिला. रेश्मा, आजचा अभ्यास किने थोडासा लांबलाय असं जरी वाटत असलं ना तरी सुद्धा मुलं अभ्यास मात्र धीरानं करतायत बरं का. करणारच, कारण आता त्यांना गोष्ट ऐकायची आहे मधुलिका. अरे हो, खरंच की, मी तर विसरलेच होते. त्यामुळे आता आपण मुलांचे पेशन्स लेवल चेक न करता एक छानशी गोष्ट ऐकूयात आणि पुढल्या अभ्यासाला सुद्धा लागूयात, कारण पुढला अभ्यास सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. चला तर मग ऐकूयात एक छानशी गोष्ट. पासवर्ड क्या है? लेखन वहिष्ठा मिस्त्री. हिंदी अनुवाद सदफ जफर. मंजू को ताले और कुंजियां बहुत आकर्षित करते थे. ताले में घूमती कुंजी के नरम धातु की ध्वनि उसे उल्लास से भर देती थी. माँ की साड़ी के आंचल से बंधा वो चाबियों का गुच्छा उसका पसंदीदा खिलौना था. मंजू को चाबी वाले छेद में झांकना बहुत अच्छा लगता था. हर दिन मंजू स्कूल जाने के रास्ते में रंजीत की दुकान पर जा पहुंचती. रंजीत गांव में ताले और चाबियों को बनाने का काम करता था. मंजू को नई चाबियां बनाते वक्त आती उसके औजारों की आवाज बहुत भाती थी. एक दिन माँ को अपनी अलमारी के लिए एक नई कुंजी की जरूरत पड़ी. मंजू उनके साथ रंजीत की दुकान पर गई. उसने देखा कि कैसे रंजीत ने धातु के टुकड़े से चाबी बनाई. ये क्या है? मंजू ने पूछा. रंजीत ने उत्तर दिया, ये एक सादी कुंजी है. फिर उसने मम्मी की चाबी को उठाकर कहा, क्या ये नुकीले टुकड़े पहाड़ों की तरह नहीं दिखते हैं? और ये दबे हुए हिस्से घाटियों की तरह लगते हैं, है ना? तुम्हारी अलमारी के ताले के अंदर भी इसी के जैसे पहाड़ और घाटियां हैं. कुंजी के पहाड़ और घाटियां उस ताले के अनुरूप है. तो जब भी तुम चाबी ताले में घुमाती हो वो खुल जाता है. मैं पुरानी चाबी के पहाड़ों और घाटियों की एक नई प्रतिलिपि बना रहा हूँ ताकि नई कुंजी भी अलमारी को खोल सके. घर वापस आकर मंजू ताला बनाने वाले के बारे में बात करने से खुद को रोक नहीं पा रही थी. उसने आते ही पड़ोस में रहने वाली आंटी को बताया. यहाँ तक कि उसने अपनी बिल्ली को भी बताया, जो उसकी ओर ऊब कर देखने लगी. जब उसकी चचेरी बहन रीजू उस शाम को मिलने घर आई, उसने उसे भी बताया.
रीजू इंजीनियरिंग का अध्ययन कर रही थी। आप जानती हैं रीजू दीदी, मंजू ने कहा, यदि आप ताले के लिए एक नई कुंजी बनाना चाहती हैं, तो आपको पुरानी चाबी जैसे पहाड़ और घाटियों को सादी कुंजी पर बनाना होगा। सच? रीजू ने कहा, फिर तो ये बहुत अच्छी बात है कि माँ चाबी सुरक्षित जगह पर रखती है, अन्यथा कोई भी चाबी की नकल कर हमारी चीजों को चोरी कर सकता है। वो तो सच है, रीजू ने कहा। मैं एक ऐसी ही चीज के बारे में पढ़ रही हूँ। मंजू ने पूछा, क्या चाबियां बनाना? कुछ उसी के समान है, रीजू ने उत्तर दिया। जिन चीजों को हम सुरक्षित रखना चाहते हैं, उन्हें ताले में बंद रखते हैं, जैसे कि हमारी अलमारी में साड़ियों को, ठीक है? मंजू ने सिर हिलाया। मगर क्या हो अगर वो चीज जिसे आप सुरक्षित रखना चाहते हैं वो कोई जानकारी हो? किस तरह की जानकारी रीजू दीदी? मंजू ने पूछा। जैसे आपके बैंक खाते में कितने पैसे हैं, या अपने सबसे अच्छे दोस्त का कोई राज, या व्यंजनों की नोटबुक जो हमारी दादी ने तुम्हारी माँ को दी हो। ओह हाँ, मंजू ने सहमति दी। यदि हमें इस जानकारी को सुरक्षित रखना है, तो हमें इस ताले में बंद किसी सुरक्षित स्थान पर रखना होगा। ऐसे कई सुरक्षित जगहें हैं, जैसे मेरा कंप्यूटर, जहाँ मैं अपनी कॉलेज में लिखी पढ़ी चीजें रखती हूँ, रीजू ने बताया। उसने अपना लैपटॉप खोला। मेरा काम देखने के लिए आपको यहाँ पासवर्ड टाइप करना होगा, रीजू ने कहा। ये पासवर्ड क्या होता है? मंजू ने जानना चाहा। पासवर्ड कुंजी की तरह है। अलमारी का ताला केवल तब खुलता है जब चाबी का पैटर्न ताले में फिट बैठता है। मेरा कंप्यूटर केवल तभी खुलता यदि मेरा लिखा हुआ पासवर्ड उस पासवर्ड से मेल खाता है जो मैंने निर्धारित किया है। यदि आप किसी को भी अपना पासवर्ड बता देते हैं तो वह भी इसे खोल सकते हैं। तो आपको बहुत सावधान रहना होगा कि आप अपना पासवर्ड किसे देते हैं। हाँ, जब मुझे अपना कंप्यूटर मिलेगा तो मुझे अपना पासवर्ड क्या रखना चाहिए? मंजू ने पूछा। कुछ लोगों के पासवर्ड का अनुमान लगाना आसान होता है। उनकी जन्म तिथि, उनके पालतू जानवर का नाम या उनकी सड़क का नाम। अच्छे पासवर्ड का अनुमान लगाना मुश्किल होता है। जितना लंबा होता है उतना ही अंदाज लगाना कठिन होता है। अच्छे पासवर्ड में अक्षर और संख्याएं दोनों होती है, लेकिन पासवर्ड याद रखने में आसान होना चाहिए। तभी माँ ने रीजू को आवाज दी, जो अपनी चाची से मिलने भागकर चली गई। टिंग! रीजू का मोबाइल बोल पड़ा। ये क्या हो सकता है? एक नया खेल? रीजू के पास सबसे अच्छे खेल होते हैं। मंजू अक्सर अपनी बहन को मोबाइल पर खेल खेलने देने के लिए परेशान करती रहती है। आज वो खुद खेल सकेगी। मंजू ने फोन पर एक बटन दबाया। स्क्रीन पर रोशनी जल उठी। संख्याओं के साथ एक कीपैड दिखाई दिया। यहाँ एक पासवर्ड की जरूरत है। उसने 1 2 3 4 दबाया। स्क्रीन पर गलत पासवर्ड दिखाई दिया। फिर उसने 0 0 0 0 की कोशिश की, लेकिन फोन फिर भी नहीं खुला। उसने रीजू की जन्मतिथि भी टाइप करके देख लिया। 10-10-97। ओए, ये रीजू की आवाज थी। मैंने अपने फोन को एक पासवर्ड के साथ बंद रखा है, उसने कहा, और मैं इसे छोटी जासूस लड़कियों को नहीं बताती। मंजू ने खिसियाकर उसे जबान चिढ़ा दी। लेकिन तुम देख सकती हो कि पासवर्ड बहुत महत्वपूर्ण क्यों है मंजू, रीजू ने कहा। वो उन चीजों की कुंजी है जिन्हें हम निजी रखना चाहते हैं। हाँ दीदी, मंजू ने कहा, लेकिन मैं केवल कुछ गेम खेलना चाहती थी। तो तुमको केवल मुझसे पूछना था, रीजू ने पासवर्ड टाइप करते हुए कहा। आओ, तुमको एक नया खेल दिखाऊं? पासवर्ड का अनुमान लगाए। मंजू के साथ खेलिए। ये खेल आपको पासवर्ड के सुराग देता है। देखते हैं कि आप अनुमान लगा पाते हैं कि नहीं। फोन पासवर्ड। मंजू अपने बहन की तुलना में 9 साल छोटी है। यदि मंजू अपना जन्म वर्ष अपना पासवर्ड चुनती है तो क्या होगा? अगर रीजू का पासवर्ड उसकी जन्म तिथि है तो
ये होगा। पहला पासवर्ड याद करो जिससे मंजू ने रीजू के फोन को खोलने की कोशिश की थी। उसका उल्टा क्या होगा? यहाँ कुछ बातें रखी हैं पासवर्ड के विषय में कि क्या करे और क्या ना करे। ऐसा पासवर्ड ना रखे जो बहुत छोटा हो, जैसे 1 2 3 XYZ ABCD आदि कमजोर पासवर्ड है। अपना पासवर्ड याद रखें ताकि आपको उसे लिखना ना पड़े। यदि आप इसे कहीं लिखते हैं तो कोई दूसरा व्यक्ति उसे खोज लेने में सक्षम हो सकता है। बड़े या अपर केस और छोटे या लोअर केस के अक्षरों को मिलकर पासवर्ड बनाना चाहिए। उन शब्दों का प्रयोग करने से बचना चाहिए जिनका आसानी से अनुमान लगाया जा सके, जैसे आपके स्कूल, कुत्ते या शहर का नाम। पासवर्ड का उपयोग हमारे मोबाइल फोन, कंप्यूटर, बैंकों में सुरक्षित तिजोरी, वेबसाइट पर हमारे खाते और कई अन्य चीजों को खोलने के लिए किया जाता है। उंगली की छाप और आंखों की पुतली यानी रेटिना स्कैन का उपयोग पासवर्ड के रूप में भी किया जाता है। इन्हें बायोमेट्रिक पासवर्ड कहा जाता है। पासवर्ड सेट करने का एक अन्य आम तरीका स्क्रीन पर पैटर्न का उपयोग करना है, जैसे रेश्मा, आपण अभ्यास करताना देखील प्रत्येक इयत्तेगणिक वेगवेगळा अभ्यास करतो, बरोबर? बरोबर. तसंच कामांचं वाटप सुद्धा त्या प्रमाणात केलं गेलेलं असतं, वर्गवारीनुसार. हो ना. म्हणजे बघ ना, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर किंवा शहर पातळीवर कोणी कोणती कामं करायची हे सुद्धा आखून दिलेलं असतं. करेक्ट. त्यामुळे कधी आपल्याला अडचणी आल्या तर आपल्याला नेमकं कळतं की आपल्याला कोणाला जाऊन भेटायचं आहे आणि आपली ही अडचण कोण नक्की दूर करणार आहे. यासाठी मधुलिका आपल्याला कोणाकडे कोणत्या जबाबदाऱ्या आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. हो ना, आणि त्यांची कार्यालय देखील त्या ठराविक ठिकाणी असतात बरं का. चल मग आज आपण तहसीलदारांवर कोणती जबाबदारी असते हे जाणून घेऊयात, कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नही आपण हाच विचारलाय की तहसीलदारांवर कोणती जबाबदारी असते. याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली सुद्धा आहे. पण आपण या संदर्भात कोणाशी संवाद साधूयात? आपण संवाद साधूया लावण्या मोडक या जिल्हा परिषद शाळा गोपालखेड इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा अकोला इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई ज्योती मोडक यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण लावण्यासोबत. ज्योतिताई, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? मस्त. आणि कसा सुरू आहे लावण्याचा अभ्यास? अभ्यास पण छान सुरू आहे मॅडम तिचा. वा. मग घरी तिचा कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? ती स्वतः पण करते आणि मी पण घेते. आणि जेव्हा तुम्हाला तिचा अभ्यास घ्यावा लागतो तेव्हा तुम्ही तिचा कोणत्या विषयाचा अभ्यास घेता? तिचा मराठी आणि इंग्लिश. अरे वा, छान. ज्योतिताई, आपलं शिक्षण किती झालंय आम्हाला कळू शकेल का? माझं 12वी झालेलं आहे. अरे वा, छान. म्हणजे लावण्याला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मार्गदर्शन पण करत असाल आणि करिअरच्या वाटा निवडायला सुद्धा तुम्ही तिला मदत कराल. हो हो. मग काय काय अपेक्षा आहेत तुम्हाला लावण्याकडून? लावण्याकडून खूप अपेक्षा आहेत मॅडम. तिचं स्वप्नच आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे. व्हेरी नाईस. आणि मग लावण्यामध्ये असे कोणते गुण आहेत जे तुम्हा सगळ्यांना खूप आवडतात? तिनं खूप शांत स्वभावाची मॅडम, म्हणजे सांगितलेलं काम ना ती अशी परफेक्ट करते एकदम. अरे वा. मग तुमचा ओरडा पण तिला खूप कमी वेळा पडत असेल एखाद्या कामासाठी? हो, फार कमी. चला, म्हणजे गुणी आहे तुमची लेक. हो. आहे का मग लावण्या आपल्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो हो. हॅलो मॅम. हॅलो लावण्या, कशी आहेस तू? मस्त आहे मी. तुझा अभ्यास पण छान सुरू आहे असं आईकडून कळलं. मग आता परीक्षा जवळ आली आहे तर अभ्यास किती तासांनी वाढवलायस करायचा? मी आधी 1 तास अभ्यास करत होते, आता 1 तास जास्त करते. व्हेरी गुड. तुझा आवडता विषय कोणता आहे सांग पाहू आम्हाला? इंग्लिश आणि मराठी. आणि त्याच विषयांचा अभ्यास आई सुद्धा घेते ना? हो. आणि इंग्लिश आणि मराठी हे विषय तुला आवडत असताना तुला डॉक्टरच का बनावं असं वाटतंय बरं? एखादी साहित्यिक सुद्धा बनू शकतेस. डॉक्टर, माझ्या आजोबांचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणून मला डॉक्टर बनावं वाटतं. बरं, आज आम्ही जो अभ्यास दिला होता तो तू केलायस का? हो, केलेला आहे. कोणत्या विषयाचा दिला सांग पाहू? नागरिक शास्त्रामधला.
बरं, तुला तहसीलदारांची ही कामं माहिती आहेत का? तू कधी तहसीलदार वगैरे पाहिलेस का स्वतः जाऊन? हो, आमच्या गावामध्ये येतात ना. मग कोणती जबाबदारी असते बरं त्यांच्यावरती? ग्रामीण भागातील कर वसुलीचे कामे करणे, दिवाणी दाव्यामध्ये दायबान करणे. तो तालुक्याचा महसूल विभागाचा अधिकारी असतो. जात उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे तो काम करतो. तो तालुक्याचा दंडाधिकारी असतो. तालुक्यातील जमिनीचे व्यवहार त्याच्याकडे असते. तालुक्यातील जमिनीच्या खटल्यावर पुराव्याच्या आधारे तो काम करतो. त्याचे मुख्य काम महसूल गोळा करणे असते. व्हेरी गुड. बरं, तुला इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय आवडतात, तर तुला वाचन पण करायला आवडत असेल ना? हो, आवडते मॅडम. मग आता आम्हाला इंग्रजी विषयातले तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद वाचून दाखव पाहू. हो मॅम. 3.2 द मॅजिक हर्ब. नॉक नॉक नॉक, समन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द inn. It was already getting dark outside. Who's there? The innkeeper called from within. I am a poor tired merchant. I want to spend the night at inn, said the man outside. The innkeeper was not pleased to hear that the man was poor, but all the same, he opened the door and brought him inside. The merchant wore simple garments and cried, only a simple cloth bag on his back. I have spent a long trying day at the market. I don't have the energy or walk a back-to-back village. Please prepare a simple dinner for me, request the merchant. The innkeeper just nodded and went back to the kitchen. व्हेरी गुड. छान वाचलंस. लावण्या, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. असाच छान अभ्यास करत राहा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हो मॅम. बाय बाय. बाय मॅम. मंडळी, मुलांची वाढ होताना बघणं खरंच खूप सुखावह असतं. हळूहळू मुलं रांगायला लागतात, त्याआधी ती पालथी पडायला लागतात, मग एक एक करून टप्प्याटप्प्यानं त्यांची वाढ होत जाते. ते एकेका गोष्टीला प्रतिसाद द्यायला लागतात. हळूहळू ते बोलायचा प्रयत्न करतात, धरून धरून उभं राहायला बघतात, त्यांना दात सुद्धा यायला लागतात. वेगवेगळ्या चवींची आपण त्यांच्याशी ओळख करून देतो. पण हे सगळं बरोबर क्रमाने घडतंय ना, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आणि नेमके हे सगळे टप्पे आपण जाणून घेत आहोत ते मुलांचे संगोपन यामध्ये. तेव्हा ऐकूया आज आपल्याला नेमकं मुलांचे संगोपन यामध्ये काय ऐकायला मिळणार आहे त्याविषयी. विकासात्मक विलंबांची पूर्व ओळख. जेव्हा मूल बोट पकडणे, कुशीवर होणे, पोटावर पुढे सरकणे इत्यादी गोष्टी स्वतःहून करू लागतो, तेव्हा पालक या नात्याने आपल्याला खूप आनंद होतो. आपले मूल कधी एकदा ढोपरावर सरकायला लागेल किंवा पहिले पाऊल उचलेल याची आपल्याला खूप उत्सुकता असते. पालक या नात्याने आपण नेहमीच प्रयत्न करतो की तो एक एक करत काही शब्द बोलायला लागेल. प्रत्येक मूल त्याच्या स्वतःच्या गतीने वाढत असते, मोठे होत असते. काही मुले लवकर प्रगती करतात तर काही मुले हळूहळू प्रगती करतात. एका कुटुंबातील 2 मुलांची प्रगती ही वेगवेगळ्या गतीने होत असते. त्यामुळे मुलाच्या विकासाच्या दृष्टीने तात्पुरता व किरकोळ होणारा विलंब तेवढा धोकादायक मानला जात नाही. पण जर मुलामध्ये जास्त कालावधीपर्यंत प्रगती दिसत नसेल तर आपल्याला लक्ष देणे गरजेचे असते. बालपणात विकासात्मक विलंब झाल्यास मुलांना पुढे अडचणी येऊ शकतात, जसे मांसपेशीचा पूर्णपणे वापर न करता येणे, बोलण्यास अडचण होणे, खेळात किंवा गटात करण्यात येणारी कामे न करता येणे इत्यादी. पालक विकासात्मक विलंबाची चाचपणी जवळच्या डॉक्टरकडून करून घेऊ शकतात किंवा अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका चिंता व्यक्त करायला लागतील तेव्हा त्यावर लक्ष देऊन करू शकतात. फ्रेंड्स, एक नक्की, आपल्या हातात असलेल्या वेळेनुसार आपण आपल्या कामाचा वेग ठरवतो. त्यामुळे वेळेत काम किंवा अभ्यास सुरू केला तो वेळेत पूर्ण करता येतो. परीक्षा तोंडावर आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करण्यापेक्षा नियमित अभ्यास करत राहिलात तर अभ्यासाचा ताणही येणार नाही. उलट परीक्षेच्या काळात आधी केलेल्या अभ्यासाची छान उजळणीच होईल. म्हणूनच तर आपल्याकडे म्हणतात ना, तहान लागल्यावर विहीर खणू नये. कधी ना कधीतरी आपल्याला पाण्याची तहान ही लागणारच असते. तसाच अभ्यासही करायला लागणार आहे. म्हणून सातत्य आणि चिकाटी हा अभ्यासाचा मंत्र मात्र नक्की आत्मसात करा. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.